लस्सी फिलिंग कशी होती लस्सी. हाय, गुड मॉर्निंग. मी आहे विनीत सुतार आणि तुम्ही बघताय VRS व्लॉग्स. आज मी चाललो सकाळी. आत्ता वाजले सकाळी 6 वाजले आणि मी चालले कोल्हापूरला. काय झालं गणपती बाप्पा मोरया. मागं बघा अजून उजाडलं नाही. म्हणजे उजाडले पण एवढं नाही. काय झालं आज 2 कारखान्यांवर जायचे. एक तर जायचे आपला बिद्री कारखाना कोल्हापूरपासून 60 किलोमीटर पुढे आणि त्याच्यानंतर तिथून एक पुढे एक हे मिल्क प्लांट आहे दूध डेअरी श्रीधर डेअरीच्या 2 मिल्क आहे. त्याच्यामुळे सकाळी लवकर वाजले. कोल्हापूरला इथं आहे म्हणजे बसनं जरी गेलं ना तर 3 तास लागते. थांबत जाणार बस झाला. आणि काय होतं जर लवकर तिथं गेलं तर जास्त काम होतात नाही तर परत जरा उशिरा होतो. उजाड नाही होईल गाडी लावतो स्टँडला आणि आपलं बसनं फक्त पाडायला आलो. काय चिंचनेर घरापासून कोडोलीपर्यंत येताना एवढी गर्दी वाटते का? कारण रस्त्यात काय एवढी घरं वगैरे नाहीत आणि मोकळे त्याच्यामुळे थोडं मोकळं आहे. झाडं बिडं बोलले त्याच्यावर कोडोली झालं. कोडोलीतलं मग जरा असं उभे झालं HDFC. पैसे काढून घेतो पहिल्यांदा. परत ओरडतो. कॅश असले जरा बरं असतं. सातारा कोल्हापूर. गाडी पार्क केली आणि गेटमधनं बाहेर आलो. तसंच समोर बसलो. मग आता काय गेलोच नाही. डायरेक्ट बसच भेटली डायरेक्ट कोल्हापूर योग्यमध्ये आणि बसलो. हात केला तर त्यांनी मला गाडी थांबवली. गाडीत नात आलं तर बघितलं जागा बी ओके मिळाली पण गाडी पूर्ण मोकळी मोजून मागली. गेट मागे तर कोण नाही. पुढं आम्ही धरून एक 10 जण सगळे मिळाले. त्याच्यामुळे महामंडळ तोट्यात आहे. आणि वरनं लेडीज येतात 3-4 त्यांचा हाफ तिकीट. कसं महामंडळ पाहिजे ते सांगा. प्रॉब्लेम काय करू शकतो. टॅक्स पेअरचे पैसे राहतात त्यामुळे तुझं होतं. कोल्हापूरमध्ये पोचलो. पहिला काय AC बसचा प्रॉब्लेम आहे बघा. आज असलं ना याचं शूटिंग करता येत नाही. कॅमेरा बाहेर काढतो. कसं आहे सकाळ नाही संध्याकाळ नाही कार्यक्रम ओकेमध्ये झाला पाहिजे. चलो कोल्हापूरमध्ये जर पोचले 10 वाजले तर ऑलमोस्ट 2-3 तास लागले जसं म्हटलं. आता इथून पुढं जातोय गारगोटीला. गारगोटीला नाही तिथे एक गारगोटी गाडी लागते आणि आपल्याला जायचं टिट्टा बिद्री कारखाना. तो मग इथे गाडी लागते बघा. त्या साईडला थांबली सगळी गाडी यायला बराच वेळ अजून. तुपरे म्हणलं स्पेशल आणि कॉफी पितो. बस मिस झाली 2 सेकंद. तेव्हा आलो. 2 गाडी मिळाली. गारगोटी गाडी मिळाली. डायरेक्ट आता कारखाना बिद्री. इथनं तर एक मला वाटतं 1 तासभर लागेल. बस आहे चांगली बस आहे. कोल्हापूर स्टँड से हम निकलते हुए ऊन एवढं बेकार लागते का नाही काय याला मग टोपी घातली. काय झालं 2 गाड्या बदलल्यानंतर शेवटी आपण कारखाना पोचलो आणि कारखाना व्हायचं समोर दिसते. सिद्धूगंगा बेदगंगा बिद्री. चलो आता आज जाऊ. त्या कारखान्याच्या हेड ऑफिसमध्ये आलो मी. आधी साहेब म्हणले इकडे आहे. आता हे वरचे हे बघ कसं दिसतंय. असं वरनं टपली मारला तर कळतं की नाही. काय म्हणतात त्याला पोर्च म्हणजे काय म्हणतात. महाराजांची मूर्ती ॲज युजल तेजस्वी. नाही तसं करायचं नाही. चला खूप जुनं आहे हे ऑफिस. कारखाना जुना आहे बाबा. किती वर्षाचं 80चा वगैरे आहे.
कारखाना 1971ला याची वास्तुशांती झाली, समारंभ तेव्हाची बिल्डिंग आहे. 70ला पाया खुदाई झाली. व्ही पाटील आणि इंदिरा गांधींचा फोटो. विजिट झाली. आता काय कारखाना तर बंद झालेला, तर मग आता डिस्लरीत जाऊ आणि मग डिस्लरीतनं कल्टी मारू. दुसरीकडे विजिट करायचं, अजून एक दुसऱ्या कारखान्यात जायचं. त्याच्यामुळे गडबडे झालं. बंद झाले कारखाने यावर्षी लय लवकर. त्यांनी 3 लाख क्रशिंग कमी केले. किती नुकसान झाले कारखान्याला. बेकार प्रोसेस इंडस्ट्री बाहेर नाही. ओके, तर कारखान्यातलं काम झालं आहे आणि इथं आपण आता आलो आहे डिस्लरीला. तर डिस्लरी म्हणजे काय असतं की जे कारखान्यातून मोलॅसिस असतं, जे मोलॅसिस येतं त्यात मोलॅसिसला प्रोसेस करतात, डिस्लेशन करतात आणि त्यातनं अल्कोहोल म्हणजे RS म्हणतात त्याला, रेक्टिफाईड स्पिरिट, इथेनॉल असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स काढले जातात. तर ही डिस्लरी यांची आहे आणि मोज म्हणून एक OEM त्याने डिस्प्ले लावली, तर त्याच्यामार्फत आपले पंप्स या डिस्प्लेत आले. तर तुम्हाला मी दाखवत होता काय प्रोसेस असते, कशी प्रोसेस असते, कसं मोलॅसिस येतं, ते कसं पंपिंग केलं जातं आणि ते कसं इकडं वापरलं जातं. म्हणजे आता काय झालं आहे, गव्हर्नमेंटने आहे ना ब्लेंडिंगला परमिशन दिली. तुम्हाला माहीत असेल की आता तुमच्या गाड्या येतात, 2 व्हीलर येतात आपल्या, तर त्याच्यावर E20 वगैरे असं लिहिलेलं असतं. E20 म्हणजे काय असतं, इथेनॉल 20% ब्लेंड करायचं. तर हा बघा, हा आहे डे टँक. आपण डिस्लरीचे आपण पंप दिसतात बघा आपले. हे SS मध्ये बॉडी ही SS 316 मध्ये, ठीक आहे. हा रोटर पण आता रोटर असतो ते पण सगळे SS 316 मध्ये. ॲक्च्युली सिरपचा टँक आहे, सिरपपासून इथेनॉल बनवायचा. बट यांनी कारखाना बंद झाला आहे. कारखाना जेव्हा चालू असतो तेव्हा सिरप असतो, ठीक आहे. आता बंद आहे ते. ह्याची पण तीच प्रोसिजर आहे. तिकडून डायरेक्ट येतं. हे कूलर्स आहेत बा, कूलर्स पण म्हणतात त्याला. ह्याच्यात हे येतं, सिरप येतो आणि त्याला थंड करतात. तो 80-90 डिग्रीला येतो. तिथे ह्याच्यात असं हीट एक्सचेंजर सारख्या कॉइल्स असतात, ह्यातून असं ते पास होतो आणि कूल होतो. पाणी एका साईडनं सोडलेलं असं, एका साईडनं हे. आपण ते इंजिनिअरिंग असताना बघितलं बघा, हीट एक्सचेंजर ॲप्लिकेशन. तर आता आज जाऊया बघा. हा आहे वेइंग मोलॅसिस टँक. जे मोलॅसिस तिकडून येतं ना, त्या वन डे टँकमधनं मोलॅसिस वर येतं कोनमध्ये. आणि यात जसं बॅचमध्ये लागेल तुम्हाला 2 टन, 3 टन, 5 टन, त्या हिशोबानं त्या टँकमध्ये घेतात. आणि हे जे आपले पंप्स आहेत इथं आपलेच पंप्स आहेत बघा, तिकडून दाखवतो. तर हे आपले पंप्स आहेत. हे इथून मोलॅसिस आल्यानंतर हे पंपिंग करतात. आणि हे जे मोठे मोठे फर्मेंटर दिसतात का, हे जे गोल टँक आहेत ना, हे सगळे फर्मेंटर आहे. तर या फर्मेंटरमध्ये जातात. ह्याच्यात बॅच वाईज मोलॅसिस हे करतं, ट्रान्सफर करतं आणि मग त्याच्यात ईस्ट वगैरे सोडतात आणि त्याला प्रोसेसला सोडून देतात. म्हणजे ते हे करतात फर्मेंटेशनसाठी. आपलं कसं शेण वगैरे फर्मेंटेशन म्हणतो आपण, तसं असतं ते. शेणात फर्मेंटेशन होतं बघा, ते किडे वगैरे असतात त्या टाईपमध्ये असतं. हे असं मोलॅसिस असतं बघा. हे मोलॅसिस आहे. यात काय होतं आपलं फर्मेंटेशन होतं आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर पुढे डिस्टिलेशनच्या प्रोसेसला तो जो वॉश पुढे होतो. कारण यातला तो वॉश आहे, त्यात वॉटर असतं, केमिकल असतात, ते सगळे सेपरेट करायला मग ते पुढं डिस्टिलेशनला जातं. तिथे डिस्टिलेशनमध्ये मग ते एक्स्ट्रा ENA स्पिरिट इथेनॉलसाठी ते हे बनतं. हे बघा, हे अनलोडिंग पीट आहे. सद्यस्थितीत हे बंद आहे. अनलोडिंग पीट काय असतं की बाहेरून जे आपण मोलॅसिस घेतो, कारण बाहेरून काय घ्यायला लागतं, कारण कारखान्यातल्या मोलॅसिसवर पूर्ण डिस्टिलरी चालेल असं नसतं. क्रशिंग कमी जास्त होतं, काय होतं. तर मग बाहेरून जे मोलॅसिस येतं ते इथे डंप केलं जातं आणि पत्रा ठेवला आहे का बघा इथं पत्रा. ह्या पत्र्याचा तिथे एक पाईप आहे, तिकडून हे मोलॅसिस इकडे येतं. इथं आपले पंप्स आहेत बघा 2, हा एक पंप आणि हा एक पंप. हा पंप ते घेतो, उचलतो मोलॅसिस, पंपिंग करतो आणि इथून ह्या पाईपनं, ह्याचं पाईप गेलीवर इकडून ह्या स्टोरेज टँकला टाकतो. हे मोलॅसिस स्टोरेज टँक आहे, मोठा आहे, 10,000 मेट्रिक टनाचा असेल. आणि एक तिकडे टाकतो आणि एक सर्क्युलेशनला इकडे करतो. इकडे ह्या पाईपनं रिटर्न करणार. पण आता बंद आहे. हे फर्मेंटेशन हाऊस आहे. इथे बघा आपले पंप्स दिसतात. त्यानंतर जे फर्मेंटेशन होतं ते जो वॉश आहे तो इकडे येतो डिस्लेशन होतं आणि त्याच्यानंतर जो वॉश राहतो तो ह्याला पाठवतात इव्हॅपोरेशनमध्ये त्याला कॉन्सन्ट्रेट करतात अजून 50 to 60 ब्रिक्सपर्यंत. आणि त्याच्यानंतर तो परत तिकडे त्या बॉयलरला जातो. तो ॲज ए फ्युएल म्हणून ते यूज करतात तिकडं. ओके, चलो. सुपारी झाडं बघ केवढीच. हे झाड आहे तिकडं. कारखान्यांचा फायदा आहे, जुने म्हणजे कारखाने आहेत, झाडं असतात, भारी वाटतं. बघा हॉटेल स्वामींनी
आता बंद झालं. मागच्या वेळेस मी आलेलो इथे जेवलेलो 4-5 महिन्यापूर्वी. आता हॉटेलच बंद झाली. अजून तिकडे बघितलं पाहिजे जेवायला कुठे तिकडे आहे का नाही मेस. चलो तिकडे बघूयात. मेसमध्ये तर काय इकडे असतं ते ग्रामीण भाग आहे ना सगळा. तिकडे हॉटेल असतं काय बघू आता कुठं. आता मी कारखान्याच्या इथे आणि हाईट तुम्हाला सांगतो एवढा मोठा कारखाना आहे. इथे बँक वगैरे सगळं आहे तिथं हेदरीमध्ये मौनीनगरमध्येला. तिथे की हॉटेलला जेवायला कसं आहे ना. आता तुम्ही आलो टिट्ट्याला. टिट्टा म्हणून एक गाव 1-2 किलोमीटर तिथे जातो आणि तिथं बघतो गाडीचं हॉटेल तिथे लंच करतो आणि तिथून पुढे एक विजिट राहते पेंडिंग मग ती करायची. तिथं जाऊ तर टिट्ट्याला. दुसऱ्या विजिटला जातो तिथं पेंडीला जेवण झालं माझ्या तिथलं काय ब्लॉक करायला आम्ही वेळपडी बारीक बसावर नवीन बस म्हणून इथलं डायरेक्ट निपाणीला जातो. चल मग असं मंदिर आहे बळबाचं नाव सांग भले. उचलो हा दुसरा क्लायंट आपला. चलो आज जाऊयात. ह्यांचं हे फॅक्टरी आउटलेट दिसते. ते आता नाही मग ते पोलिसांची गाडी थांबली बघा मला. तिथं पोलीस आहेच का बसले त्याच्यात आपण येतात. दूध आटवून असं हे करतात मिक्स करतात म्हणजे याचा जो खावा त्यात साखर टाकलेली असते का. अच्छा बिगर साखर येतो ना. हा पूर्ण रेडी टू यूज ना डायरेक्ट पॅकिंगला घ्यायचं. अच्छा चितळे बंधूमध्ये बदल बघा तेव्हा खवा पांढरा होता. त्यांचा असा ब्राउनिश आहे कारण हे मिक्स आहे. मिक्स असल्यामुळे गाईचा 50% म्हशीचं 50% आणि चितळेमध्ये पूर्णपणे म्हशीच असतोय. पाहिजे कोणाला लस्सी. लस्सी आहे ना. हे श्रीखंड आहे. लस्सी इकडे आहे ना. तेव्हा लस्सी फिलिंग कशी होती लस्सी. पॅक रेडी टू पॅक डायरेक्ट पॅक होऊनच बाहेर पडते. खजाना आहे सगळा. मिल्क फ्लेवर्ड मिल्कचा खजाना. किती पाहिजे तेवढं प्या. सगळं आहे इथं. स्ट्रॉबेरी आहे परत चॉकलेट दिसते सगळे पिस्ता आहे. हे पनीर आहे मॅन्युअली कट करतात. हां गरम केलं जाते हां आणि त्यात कल्चर टाकलं की. अच्छा पनीर पॅक करायचं चाललं नाही मॅन्युअली कट करून पॅक करतात छोटे छोटे पीसेस. तिकडे सिलिंग. हां चलो ही पण विजिट झाली आपली सक्सेसफुली. तुम्ही बघितले जात बघा किती मस्त मजा आली. मी तर हे लय खाल्लं खवा एवढं खाल्लं की पण पोटच भरलं आहे. लस्सी पण पिली. लस्सी पण भारी होती बरं का. हे फूड प्लांटमध्ये व्हिजिट करायचा फायदा आहे बा. बऱ्याचशा गोष्टी खायला मिळतात आणि पूर्णपणे हायजेनिक प्लांट असं सगळे. तर शुगरमध्ये आपण बघतो काय हायजेनिक काय नसते. काय ती साखर कशी बनवतात काय सगळं राडा असतो. पण फूड प्लांट आणि मला आता हे 2-3 प्लांट होईल. त्यातलं मला खरंच आवडलेला प्लांट म्हणजे चितळे बनतो. लय मोठा प्लांट आहे. हे पण छान आहे. हा पण प्लांट छान आहे बट ह्याची कॅपॅसिटी एवढी नाही अजून. छोटा प्लांट आहे हा. चितळे बंधू कसं ब्रँड झालं आहे ना. हा पण इथला ब्रँडच आहे डिलिशिया म्हणून. चलो तर जाऊ आता कोल्हापूरला आणि तिथलं पुढं बघू. झालं मगाशी त्या डेअरी बसनं त्या हमीरवाड एरिया होता. तिथनं मला 2 ऑप्शन होते कोल्हापूरला यायचा. एक तर आपल्या इकडून तिकडून जसं बिदरी मार्गे किंवा इकडून आपल्या निपाणी मार्गे जवळ होता म्हणून माझं आलो निपाणीला. निपाणीची मला गाडी भेटल्या इथनं कोल्हापूरला जातो. इथनं वेलकम टू निपाणी. नशीब आपल्याला चांगलं बरं लगेच गाडी भेटली कोल्हापूर. ॲक्च्युली गाडी कराडपर्यंत इथनं आपलं येतं कोल्हापुरातून दुसरी गाडी सातारा बघू. पोचले पण आता काय जाणार नाही कुठं. आता प्लॅन होता खरं मला जायचं होतं गावात महालक्ष्मीला म्हणून नमस्कार करून जावं. बट काय झालं लेट झालं आहे आणि उद्या सकाळी लवकर परत हराबंद जायचं बारामती इंदापूरला.
मग पटकन इथनं गेलं पाहिजे. कंटाळा आलं पाठ वगैरे दुपायला करता चालू आता इथनं नमस्कार करतो. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्व असं अधिक शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. पुढच्या वेळी गावात जातो. आता जातो घरी. मग गाडी लागली इथे लागली पुण्याला पण भेटायची नाही. दुसरी गाडी त्याला इथे भारी झालं पेवर टाकले सगळं. शिवाय भेटली इथनं डायरेक्ट आता कोल्हापूरमधून सातारा बायपास जातो. कंटाळा झोपून जातो. कंटाळा हायवेला पोचलो होता. मध्ये गाडी काय जेवायला देऊन थांबवली नाही. लय भारी झाली. तर काय करतो गाडी लावली स्टँडला टू व्हीलर इथनं जातो चालत. थोडं वॉक पण होईल आणि तसंच मग जातो घरी. एक नंबर काम झालं. हायवेला गाडीनं सोडलं तर लय भारी झालं. वॉक पण झाला आणि आता पोचलोय. गाडी घेतो आणि कल्टी मारतो. सकाळी लवकर उठून इथं जायचं. इथंच भेटू आपण. इथं नाही भेटणार म्हणजे तिकडे भेटू. चलो जातो घरी आता.